आपल्या 21 दिवसाच्या पारायणाला सुरुवात करायची आहे। हॅलो, नमस्कार, मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज पहाटे 5लाच व्हिडिओला सुरुवात झाली आहे, कारण आज आहे गुरुवार आणि आज भरपूर कामं असतात। देवपूजा असते, बुमरापूजन असतं, आपल्याला एक्स्ट्राची कामं जास्त असतात, म्हणून आज जरा लवकरच सुरुवात झाली आहे। तर आता सगळ्यात आधी आम्ही 4:45ला उठलो, थोडंसं घरात आवरलं, त्यानंतर मग फिरण्यासाठी बाहेर गेलो। कारण कसं सकाळचं वातावरण खूप छान असतं आणि थोडंसं चाललं की बरं वाटतं पहाटे। अंधार भरपूर होता, मस्त असं वातावरण होतं। त्या वातावरणात आम्ही एक अर्धा तास फिरलो। कारण कसं आहे, कामं तर आपले रोजच होत असतात, परंतु सकाळ जर आपण असं थोडा वेळ जर फिरलो तर आपण दिवसभर आपल्याला फ्रेश वाटत असतं। त्यासाठी आता पहाटे चालायची सवय लावली आहे। बरोबर 5ला फिरायला चक्कर मारायला गेलतो बाहेर, त्यानंतर आलो 5:30 वाजता। मी काय केलं, लगेच कामाला सुरुवात केली। आधी बाहेरचं सगळं आवरून घेतलं। बाहेरचं एकदा आवरलं की आपली घरातल्या कामाला सुरुवात झाली की मग परत बाहेर जायला लवकर वेळ मिळत नाही, कारण डबा करायचा असतो, घरातलं पण देवपूजा हे ते बरंच काही आवरायचं असतं। त्यामुळं काय केलं, सगळी बाहेरची झाडलोट आधी करून घेतली, बाहेरचं धुवून घेतलं। आता काय होतंय, सारखाच पाऊस येतो, त्यामुळं सारखं ओलंच राहतंय। इथे झाडं पण आहेत, त्याच्यामुळे यांचं पण पालापाचोळा थोडाफार पडतच असतो। आपलं झाडलोट केली म्हणजे स्वच्छ होऊन जातं। सारखा पाऊस पडत असतो, त्यामुळे धुवून पण सगळं जातं व्यवस्थित। आणि 4-5 दिवसातून एकदा मी पाणी टाकून इकडं सगळं धुवून पण काढत असते। त्यानंतर गेटच्या बाहेर पण सगळं झाडून घेतलं, त्यानंतर पाणी मारून घेतलं। चांगलं उजेडायला लागलेलं होतं आता। हे सगळं बाहेरचं कामसुद्धा मला जवळजवळ अर्धा तास जातं, सगळं काम उरकेपर्यंत। आठवड्यातून 2दा मी बोर चालू करून सगळं काही धुवून घेत असते। गेटमधलं, आतलं, बाहेरचं सगळं काही स्वच्छ धुवून घेते। परंतु आता पावसाळा चालू आहे ना, किती धुतलं तरी मातीच होती आहे। कारण बाहेर सगळं ओलं होतं, चपलांना माती येते आतमध्ये, त्यामुळे आपण किती स्वच्छ केलं तरी ती माती राहतेच। लवकर उठल्याचा एक फायदा नक्कीच होतो, कारण कसं आहे, आता लवकर जरी आपण उठलो, आता मी जवळजवळ 1 तास माझा फिरण्यात गेला आणि एक अर्धा तास बाहेरचा आवरण्यातच गेला। परंतु आता घरात गेली की पटपट आपली कामं आवरतात, आपल्याला आळस राहत नाही कसलाच, आणि काम करायला पण उत्साह भरपूर राहतो। आणि तुम्ही पाहिलंच सकाळचं वातावरण किती छान असतं, पाऊस झाल्यामुळे सगळीकडे असं हिरवंगार आहे। तर माझी सगळ्यात आवडची वेळ म्हणजे ही सकाळची दिवस उगवत होती आणि संध्याकाळची दिवस मावळत होती। ह्या 2 वातावरणात इतकं फ्रेश वाटतं आणि इतकं भारी वाटतं ना, त्याच्यामुळे मी आता ठरवलं आहे आपले पहाटेच उठून चक्कर मारून यायची आणि ह्या सकाळच्या वातावरणाचा आनंद घ्यायचा। बाहेरचं आवरून झालं, त्यानंतर घरात आले। आधी म्हटलं पारूसं काढून घ्यावं आणि मग आंघोळ वगैरे करावी। तर त्यासाठी आता मी ते लगेच लागले झाडून घ्यायला। फरशी वगैरे नंतर पुसणार आहे, कारण तेवढा वेळ नाही आहे, डबा पण करायचा आहे, देवपूजा करायची, फरशी बाकी सगळं आवरल्यावर मग पुसता येईल। आता फक्त झाडलोट करून घेते आहे, पारूसं काढून घेते आहे। तर घर वगैरे सगळं झाडून झालं, आंघोळ झाली, त्यानंतर पहिलं तुळशीला पाणी काढून घेतलं, तुळशीची पूजा करून घेतली। कारण एवढं सगळं आवरेपर्यंत जवळजवळ 7-7:30 वाजले होते, दिवस पण उगून आलेला होता। म्हटलं आता पहिली तुळशीची पूजा करून घ्यावी। तर आता मी दोन्ही टाईम तुळशीला दिवा लावत असते, सकाळचा पण आणि संध्याकाळचा पण। कारण कसं आहे, सकाळ संध्याकाळ आपल्याला लक्ष्मी याच्या टायमाला दिवेही लागलेच पाहिजेत, तसं दिवे लागण्याची वेळ सकाळ असते। सकाळी 6:30 ते 7:30 दिवा आपला तुळशीला लागलाच पाहिजे, आणि संध्याकाळी पण प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी 6:30 ते 7:30 या वेळेत तुळशीला आपला दिवा हा लागलाच पाहिजे, आणि आपल्या देवघरात पण दिवा लागला पाहिजे। हळदी कुंकू, थोडेसे तांदूळ,
त्यानंतर फूल, दिवा आणि अगरबत्ती वाहून मी तुळशीची पूजा करून घेतली. त्यानंतर इथे आहे माझं शमीचं झाड. मी शमीची पण पूजा करत असते रोज सकाळ सकाळ. पाहता इथं शमीला पण हळदी कुंकू वाहून घेतलं. त्यानंतर थोडेसे तांदूळ वाहिले, अगरबत्ती लावून घेतली आणि दिवा लावला आणि दर्शन घेतलं. त्यानंतर फूल राहिलं होतं व्हायचं. शमीला पण फूल वाहून घेतलं आणि तुळशीला पण फूल वाहून घेतलं. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळे हे प्रत्येकाने तुळशी पूजा ही केलीच पाहिजे. आणि आता हे मी देत आहे सूर्याला अर्घ्य. रोज सकाळी 8 वाजायच्या आधी आपण सूर्याला अर्घ्य द्यायचं असतं. म्हणजे काय होतं, सूर्यदेव आपल्यावर प्रसन्न राहतात आणि आपला दिवस पण खूप छान जातो. आपल्याला कधीच काही कमी पडत नाही. त्यामुळे सूर्यदेवाचे आभार मानण्याचा हा एक उपाय आहे. आता मी काय केलं, एका तांब्यामध्ये पाणी घेऊन सूर्याला अर्घ्य दिलं आणि त्या तांब्यामध्ये हळदी, कुंकू, थोडेसे तांदूळ, फूल असं सगळं काही घालून घेतलेलं होतं. आणि तेच पाणी मी एका बादलीमध्ये घेतलं. कारण कसं, खाली जर आपण ते अर्घ्य दिलं तर आपण त्यावरून जातो येतो, आपले पाय तिथं लागतातच ना. म्हणून एक बादली घेतली आणि त्यामध्ये सूर्याला मी अर्घ्य दिलं आणि नमस्कार केला. आणि ते पाणी त्यानंतर एका झाडाला घालून घेतलं. तिथं पाहिलंच तुम्ही, माझे जवळ सगळे झाडं आहेत. कोणत्याही एका झाडाला ते पाणी घालून द्यायचं आहे. म्हणजे आपल्या पायदळी ते पाणी येत नाही. कारण ते सूर्याला आपण अर्घ्य देतो ते पवित्र झालेलं पाणी असतं आणि ते पायदळी आलेलं चालत नाही. त्यामुळे सूर्याला अर्घ्य देऊन झालं की लगेच ते पाणी आपल्याला झाडाला घालून घ्यायचं आहे. तर आता बाहेरची तुळशीची पूजा झाली, शमीची पूजा झाली, त्यानंतर सूर्याची पण पूजा करून घेतली मी. आता मला करायची होती देवपूजा. कारण स्वयंपाकाची तयारी मी निम्मी अर्धी करून ठेवलेली होती. म्हटलं चला देवपूजा आधी करून घ्यावी, नंतर स्वयंपाक करावा. तसं पाहिलं तर आपली सध्या आंघोळ झाल्या आपण देवपूजा वगैरे केलं पाहिजे. ह्या सगळ्या पूजा अर्चा करून घेतल्या पाहिजेत आणि त्यानंतरच मग आपल्या बाकीच्या कामाला सुरुवात केली पाहिजे. परंतु काय होतं, वेळेनुसार आपल्याला हे सगळं मॅनेजमेंट करावे लागते. जर लवकर आपल्याला डबे वगैरे असतील तर हे देवपूजा हे नंतर करावी लागते आणि थोडासा टाईम असला की मग आपली देवपूजा आपल्याला लवकर करता येते. आणि जर देवपूजा लवकर करायची असली तर त्यासाठी आपण लवकर उठून आपली सगळी कामं बाकीची आवरून मग आपल्याला देवपूजेला वेळ भेटत असतो. आता मला देवपूजा करायची म्हणलं कमीत कमी अर्धा ते पाऊण तास रोजच्या देवपूजाला लागतो. आणि जर गुरुवार वगैरे काही असलं तर मग अजून वेळ लागतो. जवळजवळ 1 तास लागतो मला देवपूजा करायला. आज गुरुवारच होता त्यामुळे मला वेळच लागणार होता. तर मी लवकरच उठलेली होते, त्याच्यामुळे माझं आवरणार होतं निवांत. स्वयंपाकाची निम्मी अर्धी तयारी करून ठेवलेली होती, त्याच्यामुळे माझी देवपूजा निवांतच चाललेली होती. आज गुरुवार असल्यामुळे स्वामींना अभिषेक पण घालायचा होता. त्यानंतर मग मला आजपासूनच 21 पारायणाचा संकल्प मला सोडायचा होता. कारण 10 तारखेला गुरुपौर्णिमा आलेली आहे. पौर्णिमेनिमित्त मला 21 दिवसाची पारायण संकल्प सेवा करायची होती. त्यासाठीची ही सकाळची उठल्यापासूनची तयारी चालू होती माझी. कारण कसं आहे, आता जवळजवळ 15 ते 20 दिवस झालं तर माझी कसली सेवा झालेली नव्हती. नित्यसेवेत पण खंड पडलेला होता. आता आजपासून मला नित्यसेवा पण चालू करायची होती. त्यानंतर मग 21 दिवसांची स्वामीचरित्र पारायण संकल्प सेवा पण चालू करायची होती. तारक मंत्राचं पठण पण मला करायचं होतं. अशा बरेच काही सेवा मला करायच्या होत्या. त्यासाठी मग मी हे देवपूजा वगैरे सगळं काही लवकरच आवरून घेतलं. अशा पद्धतीने माझी मस्त अशी सकाळ सकाळ देवपूजा झाली आहे. आणि खरंच सांगते, सकाळ सकाळ जर देवपूजा झाली तर खूप प्रसन्न वाटतं माणसाला. देवपूजा झाली त्यानंतर आले पटकनी, कारण उशीर जरा झालेलाच होता. भाजी टाकली. भाजी काहीच नाही, आज साधा सोपा अख्खा मसूर केला होता मी थोडासा. मला तर उपवासच होता, परंतु साहेबांना डबा द्यायचा होता आणि बबलू जेवायला होता. त्या दोघांचं मला आवरून द्यायचं होतं फक्त. मस्त अशी भाजी चपाती झाली. साहेब जेवले, डबा भरला, त्यानंतर ते गेले. आता मला बाकीचं सगळं काही आवरायचं होतं. त्यांच्याबरोबरच बबलूनी पण जेवण करून घेतलं. मग मी भांडे, किचन जे काही राहिलेलं काम होतं माझं ते सगळं काही मी आवरून घेतलं.
आणि आता मला परत एकदा थोडंसं फ्रेश व्हायचं होतं, कारण आता इथून पुढे मला संकल्प सेवा चालू करायची होती. चला, सकाळचं सगळं आवरलं, यांना वाटं लावलं, त्यानंतर भांडे किचन आवरलं. आता मला काय करायचं आहे, आपल्या 21 दिवसाच्या पारायणाला सुरुवात करायची आहे. आणि आज आहे गुरुवार, तर आता हळदीचं लेपन पण करायचं आहे मला उंबऱ्याला, आणि संकल्प पण सोडायचा आहे. 21 दिवसाचं पारायण चालू करायचं आहे आजपासून. तसं उद्यापासून 21 तारखेपासून करायचं आहे, 21 दिवसाचं करायचं आहे, म्हणजे 10 तारखेपर्यंत आपली 21 पारायणं झाले पाहिजे. मी आजपासूनच सुरुवात करणार आहे. आता पहिलं उंबऱ्या लेपन करून घेते, उंबऱ्याची पूजा करून घेते, आणि त्यानंतर मग संकल्प सोडते. तर बरोबर 10 वाजलेले होते. घरातलं बाकीचं सगळं काही काम आवरलेलं होतं माझं. आता मला उंबरा लेपन करायचं होतं. तर आता इथे उंबरा लेपन करण्यासाठी मी काय केलं, थोडीशी हळद घेतली, त्यामध्ये गोमूत्र टाकलं आणि थोडंसं पाणी टाकून त्याचं उंबरा लेपन करून घेतलं. उंबऱ्याला लेपन केलं की आपला उंबरठा किती छान दिसतो. सगळ्यात आधी स्वच्छ कापडाने आपला उंबरा पुसून घ्यायचा, दरवाजा पुसून घ्यायचा. त्यानंतरच आपल्याला उंबऱ्याला लेपन करायचं आहे. लेपन करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच स्वस्तिक काढून घ्यायचं. कुणी मध्ये पण स्वस्तिक काढतं, परंतु काय होतं, मध्ये जर स्वस्तिक काढलं तर अचानक कधी पण कुणाचा पायी पडतो. तसं तर उंबऱ्यावर पाय देऊन चालूच नाही, परंतु अचानक कुणाचा तरी पाय पडतच असतो. त्यामुळे मी काय करत असते, दोन्ही साईडला पण स्वस्तिक काढून घेते, मध्ये काढत नाही. त्यानंतर बघा, मस्त असं साच्याने रांगोळी काढून घेतली. हाताने नाही रांगोळी काढली, कारण मला उशीर होणार होता, सेवा पण चालू करायची होती. तर मी दोन्ही साईडला स्वस्तिक काढून घेतले, त्यानंतर रांगोळी काढून घेतली. असा गुरुवारच्या दिवशी जर आपलं मुख्यद्वार सजवलं तर लक्ष्मी पण येण्यास आनंदित राहते आणि पटकन ती आपल्या घरात येऊन थांबते. आणि आपल्या मुख्य दरवाजात जर जास्त घाण कचरा जर असेल किंवा स्वच्छ जर दरवाजा नसेल, काही अडथळे असतील, तर लक्ष्मी येण्याससुद्धा अडथळे निर्माण होत असतात. मस्त असं रांगोळी काढून घेतली, उंबऱ्याचं पूजन करून घेतलं, हळदी कुंकू वाहून दर्शन घेतलं, दिवा लावला, अगरबत्ती लावली. ज्या दिवशी आपण आपलं मुख्यद्वार सजवतो ना, त्या दिवशी मनाला खरंच खूप प्रसन्न वाटतं आणि खूप भारी वाटतं. तो दिवसच आपला आनंदाचा जातो. त्यासाठी असं रोजच लेपन करायला पाहिजे, पण वेळ आपल्याला पुरत नाही. त्याच्यामुळे आपण समजा गुरुवार, शुक्रवार, ज्या दिवशी आपले व्रत वैकल्य असते त्या दिवशी आपण हे उंबरा लेपन वगैरे करायलाच पाहिजे. उंबरा लेपन करून घेतलं. आता मला संकल्प सोडून सेवेला बसायचं होतं. तर देवघरात आले, त्यानंतर आपला दिवा लावून घेतला आणि संकल्प सोडण्यासाठी घेतला. तर आपल्याला संकल्प सोडण्यासाठी काय करायचं आहे, डाव्या हातामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे, हळदी कुंकू टाकायचं आणि थोडेसे एखादं फुलं असलं तर ते घ्यायचं. आणि आपण संकल्प कशासाठी सोडतो हे स्वामींना सांगायचं, आपलं नाव सांगायचं, आपलं गोत्र सांगायचं. ज्यांना कुणाला गोत्र माहीत नाही त्यांनी काश्यप गोत्र असं सांगायचं आणि स्वामींना विनंती करायची की मी हा संकल्प करत आहे आणि तो तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्यावा, अशी स्वामींना विनंती करायची आहे. आणि आपली जी इच्छा आहे ती आपल्याला इथं स्वामींना सांगायची आहे, ती पूर्ण व्हावी म्हणून मी संकल्प सोडत आहे, असा संकल्प आपण करायचा आहे. कसं आहे ना, आपण आपल्यासाठी रोजच स्वामींकडे काही ना काही मागत असतो, परंतु आता आपल्याला हे गुरुपौर्णिमेनिमित्त मी 21 पारायणाचा संकल्प करत आहे, तरीही मी काहीही न मागता हा संकल्प केलेला आहे. म्हणजे ही सेवा फक्त मी स्वामींसाठीच करणार आहे, माझ्या स्वतःसाठी किंवा अजून काही मागण्यासाठी ही सेवा मला करायची नाही. त्यामुळे मी काय केलं, स्वामींना सांगितलं ही संकल्प सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्यावी. आपण न मागता जर एखादी सेवा केली तर स्वामी आपल्याला भरभरून देत असतात, आणि आपण जर मागून सेवा केली तर ते कसं होतं, रिश्वत दिल्यासारखं. कसं मी हे केलं की मी हे करते, तुम्ही मला ते द्या, असं होतं. त्यासाठी काय करायचं, काहीही न मागता आपण निस्वार्थी भावाने सेवा करीत राहायची. स्वामी आपल्याला कधीच काही कमी पडून देणार नाहीत.
तसंही आपण वर्षभर काही ना काही मागतच असतो देवाकडे. देवा मला हे द्या, देवा मला ते द्या, असं झालं तसं झालं. आपण देवाकडं सारखं काही घारणं करीतच असतो आपल्या आयुष्यातलं. कारण आपण सांसारिक माणसं आहोत, काही ना काही सतत आपल्याला अडचणी असतात. परंतु आपणही कधीतरी आपल्या गुरूंना भेट द्यावी, आपणही आपलं शिष्याचं कर्तव्य पार पाडावं. त्यासाठी आपणही कधी कधी आपल्या गुरूला भेट द्यावी. त्यासाठी इथे खूप मोठी संधी आपल्याला चालून आलेली आहे, ती म्हणजे गुरुपौर्णिमेची. आपण ही जर सेवा, तुम्ही 21 दिवसाची सेवा करा, तुम्ही 11 दिवसाची सेवा करा, तुम्ही 7 दिवसाची सेवा करा, पण सेवा ही करा. मी तर माझी सेवा चालूच केलेली आहे, तुम्ही पण करा. चला तर मग आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.